एका वेळी 4 मतं टाकण्याचा पहिला अनुभव आपल्याला महाराष्ट्रात अनुभवायला मिळतोय आणि मला विश्वास आहे कोल्हापूर महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकेल। वाढदिवस आज आहे, परंतु मी आज साजरा करणार नाही। उद्या आमचे सर्व उमेदवार जे निवडून येणार आहेत, महायुतीची सत्ता महापालिकेवर स्थापन होणार आहे, त्या ठिकाणी जाऊन आम्ही वाढदिवस साजरा करणार आहे। 29 महापालिकेमध्ये महापालिकेच्या आता निवडणूक होत आहेत महाराष्ट्रामध्ये। त्यामध्ये अतिशय चांगला प्रतिसाद म्हणजे 27-28 ठिकाणी तरी मला वाटते महायुतीची सत्ता येईल, सरकार येईल। कारण गेल्या वर्ष दीड वर्षामध्ये आणि पूर्वीच्या 2.5 वर्षामध्ये जे लोकहिताची कामं, मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चर आणि विकासात्मक कामं जी लोकांना अपेक्षित होती ती महायुतीच्या तिन्ही नेत्यांनी केल्यामुळं लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद आम्हाला मिळतोय। काँग्रेसनं या ठिकाणी पॅनल उभा करून म्हणजे आव्हान देण्याचा प्रयत्न केला, पण ते आव्हान संपुष्टात आलं। कारण पुढं अनेक वर्ष राज्यात केंद्रात काँग्रेस सरकार येणार नाही हे लोक जाणत आहेत। त्यामुळं काँग्रेसला नाकारून महायुतीच्या लोकांना संबंध महाराष्ट्रामध्ये समर्थन मिळताना दिसून येते। आमचे जे नेते आहे हे कार्यकर्त्यांना जपणारे आणि कार्यकर्त्यांना बळ देणारे नेते आहेत आणि त्यामुळं लोकांच्या या सगळ्या उमेदवारांच्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमचे नेते आले। प्रचाराचा धडाका, विकासाचा अजेंडा, विजयाचा प्रत्येकाचाच दावा, पण मतदारांचा कौल कुणाला? सत्तेचं गणित कुणाचं जुळलं, कुणाचं बिघडलं? पडद्यामागचं राजकारण, पण कोण ठरला धुरंधर? अचूक, थेट आणि जलद निकाल फक्त लाईव्ह मराठीवर।